नमस्कार मित्रांनो, किरण बिलारे ब्लॉग्समध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। आज आहे संडे। ब्लॉग करायचं हे कारण आहे की माझ्या बहिणीने जे घर घेतलं त्याच्या आज पूजा आहे आणि आमच्या इथं बघा फुल तयारी चालली आहे। आम्ही इथूनच पूजासाठी सगळं जेवण वगैरे बनवून घेऊन चाललोय। भामण डोंगरीला घर घेतलंय, ते घर सगळे टूर सगळं मी करणार आहे। आता चालली तयारी आणि जेवणाला कोण बोलवले बनवणारा हे तुम्हाला मी दाखवतो। जेवण बनवायला कोणाला बोलवले ती इकडे असं आपलं आहे गणेश चंदन शिवे, मस्त आहे की मसाला डाळ बनवली आहे। सकाळीच आलाय बिचारा 7 वाजता, कसं बसून चाललंय काय मग काय म्हणतंय? काय नाही आपले पब्लिक बघतील तुला थोड्या वेळाने बोलतो, थोड्या वेळाने बोल। हां ठीक आहे, थोड्या वेळाने बनवतो जरा बनवून झाल्यावर। तर काही तर दिसत नाही जरा घर पण असं अंधुट आहे, बाहेर गेल्यावर आपण बोलूया। फायनली झालेलं आहे जेवण, डाळ पनीर आणि काय भात भात बनतोय। ते फोटो काढतो तुझा, पाणी ठेवले तर आपण चल असू द्या। चला थँक्यू, धन्यवाद धन्यवाद। सगळा आपला प्रसाद वगैरे पण बनवून दिलाय, सगळं जेवणचा आपण ह्याच्यात तुला दिसल ब्लॉग मध्ये। कसं काय जेवण आहे काय आहे ते। पाऊस आला, बाजार ठेवलाय, खूप दमलोय, खूपच बाजार होता। आता निघालोय आम्ही, बघा गल्लीतून बाहेर पडतो आणि गाडी समोरच उभी आहे। आपल्या गाडी आहे तिथे उभी, चला निघूया आपलं निघूया आपला। सगळं सामान कसं बसं बसवलेलं आहे घ्या, नंतर तुम्हाला दाखवतो त्या रूमवर उतरल्यावर कसं काय ते हाल आमचे। येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे, ठीक आहे चला आम्ही आता निघालोय। खूप बाजार आहे बघा, चला फायनली आम्ही निघालोय। तुमच्या बरोबर कोण आहे तुम्हाला ओळख करून देतो। संग्रामची आई आहे, माझी आणि दादा। दादाचं नाव काय? संग्रामचा मित्र आहे तो, आपल्यासाठी आला एवढं सामान विमान नेलं इथे। चला मग बहिणीने सांगितल्याप्रमाणे रूम घेतले, त्या ठिकाणी आपण चाललोय। पूजा आहे मस्त पैकी, सगळ्या ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसेलच। आणि सिडकोचे ह्या रूमा पण मी तुम्हाला टूर करून देईल। तिकडचा सिडकोचा बरेच एरिया मी कॅप्चर करणार आहे ह्या ब्लॉगद्वारे। हे आले वाशी, आपण घेतलंय उलव्याला टन। आता इथून सगळा उलव्याचा एरिया, हा हे सगळं उलव्या एरिया आहे। 4 हा चला फायनली आम्ही पोहोचले सिडकोच्या अपार्टमेंट मध्ये। आता जाऊया आपण 36 नंबर, हा बरोबर इथूनच जावं लागणार आहे। अपार्टमेंट बघा कसली भारी आहे। 36 नंबर 22 आहे, तिकडे होती ती। पटापट आपलं सामान उतरूया। ये आता इथं थांबा, काढतो तुम्ही ये जरा कॅमेरा बरोबर चालू आहे का? फ्रंट कॅमेरा आहे का नाही? उलटा ठेवायचा व्हिडिओ काढते मला। माझा बॉक्स निचेला का काय ठेवू नका माझी गाडी, आधी बिल्ली नाही माझी झाली गाडी तरी बंद करू दे माझी गाडी बंद। काय कधीतरी घरात जायचं तेवढं कुठून घ्यायचं सामान, तू तेवढं घेऊन जा आणि इकडे सामान भरले इथं लिफ्ट मध्ये। शहरावर जायचे आणि चला पण आता रूमची पहिली टूर देतो।
हा असा हॉल आहे, पूर्ण हॉल. परत माणसं येतील, लाईट लावायच्यात आपल्याला. आणि हे बेडरूम आहे. बेडरूमला मस्त एक बाल्कनी दिलेली आहे, ही अशी बाल्कनी दिली आहे. आणि हा एक व्ह्यू एक नंबर, हा व्ह्यू एक नंबर वाटतोय. आणि त्यानंतर आपण पुढे आलो, हॉलला पण त्यांनी हे दिलेले आहे, ग्रिल दिलेली आहे इकडे असं. आणि हा व्ह्यू त्याच्यानंतर हे किचन, असं किचन दिलं आहे मस्तपैकी. त्याच्यानंतर इकडे आंघोळीचं बाथरूम आणि हे संडास बाथरूम वगैरे. असं घर आहे, खूपच भारी. सगळे आलेले आहेत, दाजी अक्षय ताय पण आले. ये घेऊन ये. ए दिद्या या की मग लवकर तुम्ही या. गुरुजींचं चाललंय दादाचं काय चाललंय तिकडे. दादा बघा हे दादा बटन दाबतोयस. हा पंखा लावतोय, पंखा. घंटी कुठे? तिकडे घंटी जाऊ. हा घंटी आणि तिथली घंटी. हा त्याच्या पूजवली चालते. घंटे दक्षदानं समर्पयामि. प्रार्थनापूर्वक नमस्कारं च करोमि. ॐ गन्धद्वारा दुरादर्शा नित्यपुष्टा कलशिं स भूमिगुं संस्थितः. हरः ॐ इति यजमानस्य गन्धतिलकं करिष्यामि. हरः ॐ अखण्ड सौभाग्यवती भवः. ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न दाक्षो हरिष्ठनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्ददातु. नमस्कार करायचा. हरः ॐ वास्तुदेवताय नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारं च करोमि. काका उजवा हात पुढे करा. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं वृष्टिवर्धनम्. उर्वारुकमेव बन्धनात् मृत्योर्मोक्ष्यमामृतात्. इति यजमानस्य कङ्कणधारणं करिष्यामि. ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न दाक्षोरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पती. तसं ओळा 3 वेळा वर खाली 3 वेळा आजूबाजूला. ओम कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं. सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं. कर्पूरदीपेन निरञ्जयामि. घरात या खाली ठेवू नका. खाली वाकडा करा. पाठ बाजूला घ्या. एका साईडला इथं फोडायचा. थोडा पाणी शिंपडा. एका साईडला पकडा. हा आपटा. आता आपटा 2 तुकडं करा. सर्वांनी रांगोळी किंवा उंबरट्यावर पाय द्यायचा नाही. डायरेक्ट आतमध्ये पाय द्यायचा. पाय देत असताना उजवा पाय देऊनच आतमध्ये यायचं. आतमध्ये येत असताना बंद मुखाने यायचं नाही. म्हणजे कुलस्वामिनीचं गणपतीचं कोणत्याही देवाचं स्मरण करा आणि घरामध्ये गृहप्रवेश करायचा. गृहप्रवेश करत असताना उजवा पाय टाकला की आपल्या डाव्या हाताने आपल्या पूर्ण घराला एक पूर्ण प्रदक्षिणा पूर्ण करायची आहे. बरोबर आहे. पहिलं घरामध्ये येणार तुम्ही, नंतर तुम्ही, नंतर ज्यांच्याकडे गणपती बाप्पा आहे त्यांनी यायचं. तदनंतर ज्यांच्याकडे लक्ष्मी म्हणजे किरसुणी आहे त्यांनी यायचं. नंतर बाकी सगळ्यांनी यायचं. प्रत्येकानं लाईनीनं घराला प्रदक्षिणा करायची आहे. 2 मिनिटं इथे दोघं उभे राहा. मावशी इथे उभे राहा तुम्ही.
इथे 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 हा तुम्ही पाठवा जरा अन्न. थोडस क्रॉस फोटो काढत असेल तर फोटो काढून घ्या. हा हा. ओम सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी असं पंचमस्कंदमाते षष्टकाध्यायिनी तिच्या सप्तमकालरात्री महागौरी तिच्या अष्टमा. किचनमध्ये जाऊन परत बाहेर यायचं. हा बाहेरचे पाठ आतमध्ये घ्या. नको 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 आतमध्ये नाही न्यायचं रे. या इथं मावशी होता त्याने गणी कलश ठेवा. का ते घेऊन आतमध्ये. हा तुमच्याकडे काय आहे ते घेऊन येते. गिरसुरी घेऊन आतमध्ये. फुलांचं ताट आलं इकडे. फुलांचं ताट आणा. पाण्याचं ताट आतमध्ये. चार्जर आणलं ना मला. आता बघा आपण आहे ना अग्नीची पूजा करणार आहोत. थांबा तिकडे तर थोडं लावून घ्या. आता आपल्याकडे इलेक्ट्रिक शेगडी आहे म्हणून आपण काय करणार इथे कापूर पेटवून अग्नीची पूजा करणार मग या शेगडीची पूजा करणार. बरोबर. इथे पाणी वाहा पहिलं. हे बघा इथे आहे समोर पाणी. पळीभर आपण जेवताना अक्का हात बुडवतो का पाण्यात. नाही ना. इकडे इथे ओम महादेवाय धीमहि अग्निदेवाय धीमहि तन्नो अग्नि प्रचोदयात्. हळद कुंकू वाहायचा. हरिद्रम समर्पयामि. हरिद्रम चूर्णाक्तम रक्तवर्णम प्रतिगृह्यत्वा कुंकुम समर्पयामि. कालद्भव ऋतुद्भव पुष्पदलं समर्पयामि. नमस्कार करा. अग्निदेवताय नमः. प्रार्थना पूर्वक नमस्कारं च करोमि. चला बाकीच्या सवासनींनी हे करून घ्या. हा तोपर्यंत मावशी तुम्ही या इकडे. चालतंय ह्याच्यावर चालतं काय केलं तरी. 180 वर आहे ना. हा असू दे. नंतर 3 नंतर बैठक परत 1 2 चालतं. बस ते ऑटोमॅटिक बंद होतं. ते बंद होतं. ते नाही बंद झालं ते आता. ओम महागणपते नमः स्थापयामि. ओम महागणपते नमः पूजयामि. पंचामृत घ्यायचं आहे. पाच पळी पंचामृत. ओम महागणपती देवताय नमः. पंचामृत स्नानं समर्पयामि. मधु स्नानं समर्पयामि. शर्करा स्नानं समर्पयामि. कृत स्नानं समर्पयामि. दधी स्नानं समर्पयामि. शिरा स्नानं समर्पयामि. पुन्हा पाच पळी पाणी घाल. आता मी तुम्हाला संक्षिप्त म्हणजे अगदी थोडक्यामध्ये सांगणार. आपण कोणत्या देवाची पूजा केली, का केली, कशासाठी केली, का करावी लागते. बरोबर आहे. सर्वप्रथम आपण काय केलं आहे, घराच्या बाहेर गेलो आणि गृहप्रवेश करून गेला. बरोबर. गृहप्रवेश करत असताना सर्वप्रथम आपण हातामध्ये अक्षता घेतली आणि गणपती बाप्पाचं ध्यान केलं. कारण की आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी सांगता आहे कोणतंही कार्य सिद्धीस न्यायचं असेल किंवा पूर्णत्वाला म्हणजे पूर्ण करायचं असेल तर सर्वप्रथम गणपती बाप्पाच्या आव्हान किंवा पूजन केले जाते. तदनंतर आपण गंगेचं पूजन केलं. गंगेचं पूजन याच्यासाठी केलेलं आहे आपल्या या भूतलावरती आपल्या या पृथ्वीवरती सर्वात पवित्र अशी कोणती देवता असेल ती आहे गंगा माता. मग आपण काय केलं, आज आपल्या घरी शुभ कार्य आहे. आपल्या घरामध्ये गंगा, सिंधू, सरस्वती, यमुना ह्या ज्या सप्त नद्या आहेत त्यांचं पाणी आणायला आपल्याला जमलं का नाही, म्हणून आपण काय केलं, त्यांनाच आव्हान केलं. आपण गंगेवरती हात ठेवला आणि सांगितलं की आम्हाला यायला नाही जमलं, तुम्ही स्वतः आमच्या पूजेसाठी या. म्हणून आपण मंत्रोच्चार केला, गंगेचे यमुनेचे गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी
बरोबर ना. हे आपण 7 नद्या आपण बोलवल्या. तदनंतर त्या नद्यांचं पाणी आपण एकत्र केल्यानंतर आपल्या 10 दिशांना पाणी सिंचन केलं, आपल्या 10 दिशा शुद्ध करून घेतल्या. तदनंतर आपण तेच पाणी प्राशन केलं, आपलं मन एकाग्र व्हावं, आपलं पूर्ण लक्ष देवाकडे लागावं म्हणून आपण गंगा प्राशन केली. तदनंतर आपण काय केलं, जागेवाल्याच्या नावाने नारळ फोडला. बरोबर आहे. ही वास्तू आपली असली तरी ही जागा कोणाची माहित नाही. या जागेमध्ये काय होतं, अशुभ होतं शुभ होतं हे माहित नाही. म्हणून त्यापासून आपल्या ह्या वास्तूला, आपल्या सहकुटुंब सहपरिवाराला कोणताही त्रास नको, कोणताही द्वेष नको, कोणताही अशुभ स्थिती निर्माण व्हायला नको. म्हणून पुन्हा फुलाची पाकळी म्हणून आपण तिथे जागेवाल्याचा नारळ दिला. तदनंतर आपण काय केलं, कलशाची पूजा केली. बरोबर आहे. तो आहे प्रधान कलश. जो प्रधान कलश आहे आज त्याचा खूप महत्वाचं स्थान आहे. प्रधान म्हणजे सगळ्यात महत्वाचा. बरोबर. तो निर्मल्य आहे. निर्मल्य आहे म्हणजे तो सर्व स्थितीमध्ये असतो. म्हणून तो आज आपण तुमच्या डोक्यावरती देऊन पूर्ण घरामध्ये प्रदक्षिणा केली. आपल्या घरामध्ये हे वातावरण निर्मल्य राहावं, प्रसन्न राहावं म्हणून आपण एक घराला प्रदक्षिणा केली. तदनंतर आपण काय केलं, अग्नीची पूजा केली. आपल्या घरामध्ये बघा अग्निपूजन कशासाठी करतात. आता आपण गावाला राहत असलो की दर 4 महिन्याने 6 महिन्याने चूल उकलते. चूल उकलली की आपण पुन्हा नवीन लावतो, सारवड घेतो, 5-6 वर्षांच्या आतून पूजन करून घ्यायचं, दूध घालवायचं. बरोबर. दर 6 महिन्याने वर्षाने हे करावंच लागतं. परंतु दूध उतू का घालवतात याच्या मागे शास्त्र असं आहे, दूध उतू जाणे म्हणजे त्याच्यातून टोपातून दूध बाहेर जातं. बरोबर. तसंच आपल्या ह्या वास्तूमध्ये, आपल्या घरामध्ये सुख समाधान आनंद याची भरभराटी व्हावी म्हणून आपण ते दूध उतू घालवतो. तदनंतर आपण इथे बसल्यानंतर गणपती बाप्पाचं आवाहन केलं, शिवशंभू महादेवाचं आवाहन केलं आणि नंतर तुमच्या कुलस्वामिनी कुलदेवतेचं आवाहन केलं. बरोबर आहे. आता तुमची कुलदेवता कोणती आहे? जनी कुठे आहे ती? महाबळेश्वर, बिल्लार भोसला. 400 किलोमीटर. बिल्लार भोसला इथून 400 किलोमीटर. बरोबर आहे. तिथून आज आपण भोरमधून कुंभल आज 210 ते 220 किलोमीटर आपलं गाव आहे. आज हे शून्यातून निर्माण केलं. आजच्या तारखेला मुंबई नवी मुंबई सारख्या ठिकाणी घर घेणं सोपं राहिलंय का? नाही राहिलं. तरी पण आपण ही वास्तू घेतली का? घेतली तर आपली कुलदेवता आपल्या पाठीशी आहे म्हणून घेतली. मग तिला विसरून चालेल का? नाही. म्हणून आपण काय केलं, सर्वप्रथम आपल्या कुलदेवतेच्या नावाने पाण्याचा विडा काढला आहे. तिला सांगितलं, हे कुलस्वामिनी आजपर्यंत जशी आम्हाला सद्बुद्धी दिलीस तशी इथून पुढेही आम्हाला दे आणि माझ्या घरामध्ये सुख समाधान लागू दे. तुला पुन्हा फुलाची पाकळी देत आहे, ती मान्य करून घे. बरोबर. नंतर आपण काय केलं, पृथ्वी देवता, घंटी देवता, दीप देवता या सर्वांचं पूजन केलं. बरोबर आहे. घंटीचं पूजन करत असताना आपण मंत्र उच्चार केला, आगमार्थ तू देवानाम गमनार्थ तू राक्षसां. याचा अर्थ असा आहे, जेव्हा आपण घरामध्ये घंटानाद करतो तेव्हा देवादिकांचं आगमन होतं आणि राक्षसांचं गमन होतं. म्हणजे सायंटिफिकली विचार केला तर या घरामध्ये घंटानाद केल्यानंतर पॉझिटिव्हिटी क्रिएट होते आणि निगेटिव्हिटी निघून जाते. म्हणून नित्य नेमाने 2 टाइम घरामध्ये सुगंध म्हणजे अगरबत्ती आणि घंटी हे पूर्ण घरामध्ये जर तुम्ही 2 टाइम वाजवली घरामध्ये प्रसन्न वातावरण राहतं. तदनंतर आपण दीपदेवतेचं पूजन केलं. दीपदेवता ही आपली कर्मसाक्षिणी आहे. कर्मसाक्षिणी म्हणजे आजचं जे कर्म आहे त्याचा साक्षीदार म्हणून आपण 2 दीपदेवता आहेत त्यांचं पूजन केलेलं आहे. तदनंतर गणपती बाप्पाचं आवाहन केलं. गणपती बाप्पाला पंचामृताने अभिषेक केला. नंतर त्यांना प्रिय असणारे जास्वंदीचं फूल, दुर्वा, जानवे अर्पण केलं आणि नंतर मी तुम्हाला काय सांगितलं, हातामध्ये अक्षता घेऊन तुमच्या मनामधील जी काही इच्छा आकांक्षा मनोकामना आहे ते देवाला सांगा. परंतु मला सांगा, माणसाच्या इच्छा संपतात का? आज हे तुम्ही घर घेतलंस, कालांतराने तुमचा पगार वाढला, तुम्ही काय म्हणणार, मोठ्या प्लॉट मध्ये जावं किंवा मोठ्या फ्लॅट मध्ये जावं किंवा एखादा प्लॉट घ्यावा. आज तुम्ही बाईकवर फिरताय, दुचाकीवरती फिरताय, कालांतराने तुम्ही म्हणणार परिवार मोठा झाला, आपण 4 चाकी. परंतु माणसाच्या इच्छा संपतात का? दरवर्षी पगार वाढतो तरी माणसाच्या इच्छा संपत नाही. मग देवाकडे मागताना नक्की इच्छा म्हणजे नक्की काय मागायचं आहे, तर देवाकडे मागताना सुख समाधान आणि शांती. बरोबर. तुमच्या घरामध्ये तुम्ही सर्व सुखी आहात, सगळे निरोगी आहात, तुम्हाला कोणत्या गोष्टीची कमतरता लाभेल नाही. तुम्ही जेवढं कमवता तेवढ्यामध्ये समाधानी आहात, कोणत्या गोष्टीची कमतरता लागेल. तुम्ही सगळेजण एकत्र बसून एक कुटुंब जेवायला बसता, घरामध्ये आनंद सुख शांतीने राहता, कोणत्या गोष्टीची कमतरता लाभेल नाही.
म्हणून देवाकडे नेहमी मागताना सुख, समाधान, आनंद आणि शांती ह्या गोष्टी मागायच्या आहेत. इथपर्यंत आपण केलेलं आहे गृहप्रवेश गणेश पूजन. आता इथून पुढे आपण काय करणार आहे, आपल्या चौरंगावरती बघा 2 साईडला 2 नारळ ठेवलेले आहेत. आपल्या डाव्या हाताला एक पानाचा विडा नारळ आहे, उजव्या हाताला पानाचा विडा नारळ आणि एक वेणी आहे. इकडे आहे ते विष्णू देवता आहेत, तिकडे आहे ती लक्ष्मी माता आहे. त्यांचं पूजन करणार, प्रधान कलशाचं पूजन करणार आणि जे समोर 5 विडे मांडलेले आहेत ते आहेत पंचतत्व. पंचतत्व म्हणजे काय, आप, जल, स्थल. ओम नैवेद्यं पाणिनं समर्पयामि. हर ओम प्रणाय स्वाहा. ताटामध्ये पाणी सोडा. ओम यानाय स्वाहा. ओम उदनाय स्वाहा. ओम हस्त प्रक्षालं समर्पयामि. मुख प्रक्षालं समर्पयामि. उत्तरभूषणं समर्पयामि. नमस्कार करा. ओम शांती. मोरया मोरया करता वाता विघ्नाची पूर्वी प्रेम सागराची सर्वांगी सुंदर वटुते दुराची मुक्ताफळाची देव मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान. कोण तारी मोर्या विवाळतानी तुझीच सेवा करू काय जाणी. अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा कोटी. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी सर्वतेला. ओम यज्ञेन यज्ञ मयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यस्या तेहनाकं महिमान् सजन्त यत्र पूर्वसाद्या सन्ति देवा. दत्ताच्या फोटोला हार घालते वाकून प्रकाश सरांचं नाव घेते तुमचं म्हणलं. हा बोल ना. अरे असं कर. तो एक तिकडे ठेवा. दाबा जोरात. दाबा दाबा काढा. हा खाली पण चालेल असं काही नाही चौकात. जोरात दाबू नका. दाबा जोरात. बस काढा. बस आता दरवाजा घ्या. बस होऊन जाईल तेवढं. हा हातावरती घे. हा आतू ये बाळा. तिकडं पण जेवायला बसलं सगळे. बाकीच्यांचं जेवण झालेलं आहे. कसं आहे जेवण ताई? छान एकदम मस्त. मस्त बनवलंय ना. छान जेवण बनवलंय. आवडलं. त्या सुमे ते पण आलेले आहेत. जरा लांब फिरायला लागलं. इकडे तिकडे लय बोलणं झालेले. अचानक पाऊस आला ना. काल खूपच उशीर झाला त्याच्यानंतर, त्यामुळं मी व्हिडिओ वगैरे काय काढलं नाही. खूपच थकलो होतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.